एंजल स्कूल आणि आदर्श स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न। 19 फेब्रुवारी 2024 रोजी एंजल आदर्श इंग्लिश हायस्कूल चिंचपडा कल्याण पूर्व येथे सुरेश मारुती म्हात्रे यांच्या संकल्पनेतून प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। या प्रदर्शनात विज्ञान प्रकल्प, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित व समाजशास्त्र व कला दालन असे विविध विभाग पाडण्यात आले होते। सकाळी 11:30 वाजता प्रमुख अतिथींच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात झाली। कार्यक्रमाला लाभलेले अतिथी किरण वसईकर, उपाध्यक्ष शिवछत्रपती शिक्षक संघटना ठाणे जिल्हा, RSP वाइस कमांडर मंगेश मुंडेकर गणित व विज्ञान प्रदर्शनात परीक्षक म्हणून काम पाहतात। 22 वर्ष सहशिक्षक म्हणून गावदेवी माध्यमिक विद्यालय डोंबिवली येथे कार्यरत आहेत। तसेच डॉक्टर तुषार पवार टाटा इन्स्टिट्यूट कडून राबवण्यात आलेल्या YLPS कार्यक्रमाचे कोऑर्डिनेटर होते। तसेच त्यांनी पुस्तक प्रकाशकाचे सहसंपादक म्हणून काम केले आहे। या विज्ञान प्रदर्शनाला दिग्गज असे अतिथी लाभले। विज्ञान प्रदर्शनात जवळपास 150 विज्ञान विषयाचे प्रकल्प ठेवण्यात आले होते। त्यामध्ये मानवी शरीरातील विविध घटक, पचन संस्था, विज्ञान व तंत्रज्ञान, भूकंप, ज्वालामुखी, आधुनिक शेती, जलचक्र, DNA मॉडेल, रोबोट अशा विविध विषयांवर विविध प्रोजेक्ट बनवण्यात आले। कला दालनात विविध चित्रकलेचे प्रकार, चित्रशैली, हस्तकलेच्या वस्तू, कागदापासून बनवलेल्या वस्तू, टाकाऊपासून टिकाऊ या विषयांवर आधारित कला साहित्य सादर करण्यात आले। जवळपास 200 प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले होते। पुढे भाषा विषयांमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी व्याकरणावर आधारित तसेच कथा असे विविध प्रकल्प बघण्यात आले। गणितातील चलन, घड्याळ, पायथागोरस तसेच मूलभूत क्रियांवर आधारित प्रकल्प बनवण्यात आले होते। गणितातील चलन, घड्याळ, पायथागोरस तसेच मूलभूत क्रियांवर आधारित प्रकल्प बनवण्यात आले। तसेच इतिहासातील घटनांवर आधारित प्रकल्प देखील होते। प्रदर्शनाच्या दालनाच्या सजावटीची सुरुवात सुरेख अशा रांगोळीने झाली। भिंतीवर सूर्यमाला व विज्ञान प्रयोगशाळेतील विविध साहित्यांच्या चित्रांनी सजवली होती। तसेच शेवटी सेल्फी पॉइंटही ठेवण्यात आला होता। या प्रदर्शनात शाळेतील इयत्ता 5वी ते 9वीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शवला। प्रमुख पाहुण्यांनी प्रत्येक प्रकल्पाची बारकाईने पाहणी करून समीक्षा केली। या कार्यक्रमाला पालकांनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। या सर्व कार्यक्रमाची आखणी विज्ञान शिक्षिका अंकिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व विज्ञान शिक्षक राहुल सोनावणे यांच्या देखरेखीखाली पार पडली। यामध्ये 5वी ते 10वी मधील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला। परीक्षकांकडून प्रकल्पाची बारकाईने पाहणी करून समीक्षा करून या 3 विजेते घोषित करण्यात आले। फर्स्ट विनर ग्रुप 5th and 6th स्वरा पाटील, प्रोजेक्ट होता वेस्ट वॉटर ट्रीटमेंट। सेकंड विनर ग्रुप 7th क्षितिजा मस्करे, पीयूष सांगळे, प्रोजेक्ट होता सॉइल मॉइश्चरायझर। आणि थर्ड विनर बनला ग्रुप 8th 9th, प्रोजेक्ट होता न्यूक्लियर पॉवर प्लांट। यात समीक्षा कानोरे, जान्हवी राव, रंजना यादव यांचा समावेश होता। I am Sita Lakshmi Konar, headmistress of Adarsh English High School. This is science teacher of secondary section, Mrs. Ankita More, and here Mr. Rahul Sonavne sir, our primary in charge, and science sir of primary section. Today in our school science exhibition has been organized, and all the students you can see they are participating, and they have shown their creativeness by participating in this science exhibition and art exhibition. Many students have participated and shown their talents. Even the teachers have put efforts for this all success, and our management also have given great support for organizing all this. Few days back our school also went at Domboli, where Regency Anantam, where science exhibition was held at taluka level. Even our school got prize over there and got these science trophies, science exhibition trophies and certificates over there. We are very proud, and still we will do more achievements like this, and we are very happy for this. And thanks to all the teachers for support, and all the students are also have done a great success. Thanks students. I thank to everyone.
A very good afternoon, sir. My name is Falak Sheikh. I am from standard 9th A. Today, school students are the nation buildings for the future. If the latent qualities of the students are given from the school life, they get the scope for the development. India has important role in the modern world, and also world has accepted the importance of the Indian scientist. Our Adarsh English High School had organized science exhibition to knowing the skill and the creativeness of the students and also to support them. This program helped the students to get complete information about various science projects. The science exhibition takes us from the journey of a classroom to the real world. The science is not just about reading, learning or the passing the exam. It is about the curiosity, creativity and also problem solving. Here our students show their projects and share their ideas and also learn from the others. In conclusion, science exhibition is not just an event, it is a celebration of learning, festival of ideas and a platform of innovation. Let us join this with सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं. सुरेश म्हात्रे यांच्या संकल्पनेतून विज्ञान प्रदर्शन सुरळीतपणे संपन्न झालं. शिवजयंतीच्या निमित्ताने या हायस्कूलमध्ये प्रथम दर्शनी सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आली. त्यासोबतच शाळेतील लहानग्यांवरती शिवरायांचे संस्कार शिक्षकांकडून पेरले जात होते. शरद शिंदे, आदिराज मीडिया, कल्याण.